नमस्कार मंडळी, आज मी पुन्हा एकदा मेथीच्या भाजीपासून खमंग अशी एक रेसिपी घेऊन आली आहे. हो मंडळी, ही आहे खमंग कुरकुरीत अशा मस्त मेथीच्या वड्या. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, इथे मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याची फक्त पानं घ्यायची आहे, देठं वगैरे घ्यायची नाहीत. आता हे सुद्धा बारीक मस्तपैकी चॉप करून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 वाटी मेथी घेतलेली आहे, ती मस्त अशी बारीक चॉप करायची आहे. तिखटासाठी इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरे, हे सर्व छानपैकी वाटून घ्यायचं आहे. फक्त जाडसर, बारीक वाटायचं नाही. आता इथे परातीत मी बेसन घेतलेलं आहे. 1 वाटी बेसन घ्यायचं आहे. पीठ व्यवस्थितरित्या चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून पिठामध्ये गुठळ्या वगैरे राहणार नाहीत. आता आपण ह्यामध्ये काही थोडेसे मसाले घालणार आहोत. त्यामध्ये पाव चमचा हळद, किंचित असं जिरं पुन्हा, सोबतच अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार घालायचं आहे. नको असेल तर तुम्ही स्किपही करू शकता लाल तिखट, आणि अर्ध्या लिंबाचा रस, लिंबू मोठा असेल तर अर्धा, छोटा असेल तर अख्खा घालायचा आहे. आता आपण कट केलेली मेथी, चवीनुसार मीठ घालायचं आहे, आणि सोबतच आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घालायची आहे, जी आपण मगाशी केली होती ती. आता हे सर्व छानपैकी असंच मिक्स करायचं आहे. सर्वप्रथम पाणी घालायचं नाही, कारण मेथीला भरपूर असं पाणी सुटतं. आता हे छान व्यवस्थितरित्या तुम्ही बघू शकता मेथीला कसं पाणी सुटलेलं आहे. त्यामुळे पाणी शक्यतो थोडंच घालायचं आहे, जेणेकरून आपल्याला पिठात पाणी जास्त होणार नाही. आता तुम्ही बघू शकता अगदी थोडं पाणी घालायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता मी 2 ते 3 चमचेच पाणी घातलेलं आहे, आणि हे छान व्यवस्थितरित्या मळून घ्यायचं आहे. अगदी आपण कोथिंबीरच्या वड्याचं पीठ मळतो त्या प्रकारे. सो मंडळी, मेथी जास्त ठेवायची आहे आणि पीठ कमीच ठेवायचं आहे शक्यतो. हे पहा, तुम्ही बघू शकता. आता आपण यामध्ये 1 चमचा तीळ घालून घ्यायचे आहेत, आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. माझ्याकडून पहिले घालायची राहिली होती, म्हणून मी आता परत घातली आहे. आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ज्या ताटात वड्या करणार आहोत त्या ताटाला तेल लावून घ्यायचं आहे सर्वप्रथम, आणि तयार केलेलं पीठ त्यामध्ये ठेवून व्यवस्थितरित्या आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला हवे त्या आकाराच्या, किंवा तुम्ही गोलसुद्धा करू शकता. मी इथं चौकोनी केलेल्या आहेत. अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे ताटात, जेणेकरून वड्या कापायलासुद्धा खूप सोपं जातं. व्यवस्थितरित्या चौकोनी आकारच केलेला आहे, जेणेकरून एक्स्ट्राचं काहीही पीठ वगैरे म्हणजे वडी तयार झालेली वाया जाणार नाही. हे पहा, अशा पद्धतीचं. आता वरून पुन्हा थोडेसे तीळ घालून घ्यायचे आहे. तर इथे मी ऑलरेडी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पाणी मस्त असं गरम झालं की त्यामध्ये आपण ह्या वड्या ठेवून घ्यायच्या आहे, आणि 10 ते 12 मिनटं आपण ह्या वड्या शिजवून घ्यायच्या आहे. 10 ते 12 मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त अशा वड्या शिजलेल्या आहेत, आणि फुगलेलंसुद्धा आहे पीठ. हे पहा. आता आपण ह्या वड्या थंड करून घ्यायच्या आहे. थंड झाल्यानंतर आपण हव्या त्या आकाराच्या कट करून घेऊ शकता तुम्ही. इथे मी मोठेच केलेले आहे, जास्त छोट्या केलेल्या नाही आहेत. तुम्हाला हव्या तशा तुम्ही आकार देऊ शकता, काही हरकत नाही. तुम्ही बघू शकता अलगदरित्या निघतसुद्धा आहेत. हे पहा. आणि हो मंडळी, खायलासुद्धा खूप अप्रतिम लागतात. खरंच सांगते, एकदा नक्की ट्राय करा. आता आपण इथे शॅलो फ्राय करणार आहोत, म्हणजेच कमी तेलात तळून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवे तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता. एक करून सर्व वड्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत, आणि आलटी-पलटी करत कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे. अगदी लगेचच लाल होतात, मस्त अशा कुरकुरीत होतात, अगदी कमी तेलात तयार होतात मंडळी. हे पहा. हे पहा, तुम्ही बघू शकता मस्त असा लाल रंग आलेला आहे. मस्त अशा कुरकुरीत होतात. अवघ्या 3 ते 4 मिनटात ह्या वड्या तळून होतात. जास्त काही वेळ लागत नाही. खायलासुद्धा टेस्टी आहेत, आणि बनवायलासुद्धा सोप्या आहेत. आणि भाजीऐवजी तुम्ही ह्या वड्या करून बघा. खूप छान अशी मस्त रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करा. तर मंडळी, तयार आहेत आपल्या मस्त अशा खमंग मेथीच्या वड्या. आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी. तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.
वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू. आणि हो मंडळी, रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे. एकदा नक्की ट्राय करा.